मित्रांनो, आपले स्वागत आहे एलबीएस ऑनलाईन क्लासेसमध्ये. आज आपण इयत्ता 6वी इतिहास या विषयातील पाठ क्रमांक 8 मौर्य साम्राज्यानंतरची राज्य हा पाठ अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहिती आहे या अगोदरच्या पाठामध्ये आपण मौर्यकालीन भारत म्हणजे हा पाठ अभ्यासत असताना कोण कोण मौर्य साम्राज्यामध्ये राजे होऊन गेले, मौर्यकालीन राज्यव्यवस्था कशी होती, त्यानंतर मौर्य काळामध्ये समाजव्यवस्था कशी होती आणि कोणकोणती लोकोपयोगी कामे केली हा भाग अभ्यासला होता. आज जो पाठ आहे तो आपण मौर्य साम्राज्यानंतरची राज्य म्हणजे मौर्य साम्राज्यानंतर कोणकोणते बदल झाले तो भाग आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा आज आपण शुंग घराणे याविषयी माहिती मिळवणार आहोत. तर सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले. शेवटच्या मौर्य राजाचे नाव बृहद्रथ असे होते. मौर्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड करून बृहद्रथाची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला. तर पहा शुंग घराण्याची स्थापना कशी झाली. सम्राट अशोकानंतर म्हणजे सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले, म्हणजे त्यांना व्यवस्थित राज भेटली नाही. म्हणजे हळूहळू त्यांची जी सामर्थ्य म्हणजे काही शक्ती होती, प्रभाव होता, तो कमी होत गेला. आणि शेवटचा जो मौर्य राजा होता म्हणजे मौर्य साम्राज्याचा जो राजा होता त्याचं नाव कोण होता तो बृहद्रथ. कोण होता तो बृहद्रथ. आणि मौर्याचा सेनापती जो होता पुष्यमित्र शुंग याने काय केलं, बंड केलं. बंड करणे म्हणजे काय, स्वतःच्या राजाच्या विरुद्ध लढाई करणे किंवा त्यांना सोडून त्याच्या विरुद्ध युद्ध करणे. आणि मग जो पुष्यमित्र शुंग होता सेनापती मौर्य साम्राज्याचा त्यानं बंड केलं. बंड करून त्यानं काय केलं, जो शेवटचा राजा होता मौर्य साम्राज्याचा बृहद्रथ त्याची हत्या केली आणि तो स्वतः काय झाला, राजा झाला. तर पहा पुढे इंडो ग्रीक राज्य कशाला म्हणतात ते आता आपण अभ्यासणार आहोत. या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्य होती. त्या राजांना इंडो ग्रीक राज्य असे म्हटले जाते. पहा इंडो ग्रीक राज्य कशाला म्हणतात, भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्य होती. कोणत्या राजांची छोटी छोटी राज्य होती, ग्रीक राजांची छोटे छोटे प्रदेश होते. आणि त्या राजांना काय म्हणत होते, इंडो ग्रीक राज्य. कारण ते कुठे होते, भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये. प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. पहा आता जे इंडो ग्रीक राजे होते त्यांनी जे काही नाणे पाडले होते तर त्या नाण्याच्या इतिहासामध्ये त्यांची जी नाणी होती ती अत्यंत महत्त्वाची होती. कारण एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूवर देवतेचे चित्र अशा पद्धतीची नाणी बनवण्याची त्यांची परंपरा होती. आता इंडो ग्रीक राजे नाणी कशी बनवत होते पहा, एका बाजूवर काय करायचे, ते जो राजा असेल त्या राजाचे चित्र असायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या देवतेचे चित्र असायचं. आणि अशी वैशिष्ट्यपूर्ण नाणी बनवण्याची परंपरा कोणाची होती, इंडो ग्रीक राजांची होती. ती पुढे भारतात रुजली. पहा मग हीच परंपरा पुढे भारतामध्ये आली आणि इंडो ग्रीक राजांमध्ये मिनॅंडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्खू बरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली होती. पहा आता इंडो ग्रीक राजांमध्ये एक राजा प्रसिद्ध होता, त्याचं नाव काय होतं, मिनॅंडर. आणि त्याने जो काय बौद्ध भिक्खू बरोबर होता, कोण होता त्याचं नाव, भिक्खू नागसेन यांच्या बरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली होती. आता बौद्ध तत्वज्ञान म्हणजे काय, आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, पंचशील म्हणजे जे बौद्ध धर्मामध्ये सांगितलेलं तत्वज्ञान आहे त्याविषयी चर्चा केली. मिनॅंडर म्हणजे मिलिंद. आणि पहा जो इंडो ग्रीक राजा होता मिनॅंडर त्यालाच काय म्हणतात, मिलिंद असे म्हणतात. त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंदपन्न या ग्रंथाची निर्मिती झाली. पन्न या पाली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रश्न असा आहे. आता पहा मिनॅंडर म्हणजे मिलिंद राजा यांनी काय केलं, भिक्खू नागसेनला काही प्रश्न विचारले आणि त्यांनी जी उत्तरे दिली याच्यामधूनच एका ग्रंथाची निर्मिती झाली. त्याला मिलिंद पन्न असे म्हणतात. आणि पन्न म्हणजे काय, पाली भाषेतील हा शब्द आहे पन्न आणि याचा अर्थ होतो प्रश्न. म्हणजे या ग्रंथाचे नाव काय होईल, मिलिंद प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, पहा स्क्रीनवर आपल्याला एक मिनॅंडरचे म्हणजे जो काही मिलिंद राजा होता त्याच्या चांदीचं नाणं दिसत आहे. त्याच्या दोन्ही बाजू दिसत आहेत. एका बाजूला त्याचं चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचे चित्र आहे. तर अशा पद्धतीने ही ग्रीक राजांची नाणी होती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कुशाण राजे म्हणजे कुशाण राजांविषयी माहिती मिळवायची आहे. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या. त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. पहा आता भारतामध्ये काय निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत, टोळ्या म्हणजे काय, एक 100-150 लोकांचा जो समूह असतो किंवा 50 ते 100-150 लोकांचा जो समूह असतो ते येत राहिले त्याला टोळ्या असे म्हणतात. त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. आणि पहा मध्य आशियामधून जी टोळी आली होती तिला काय म्हणत होते, कुशाण असं म्हणत होते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले. पहा आता हे जे मध्य आशियातून आलेल्या ज्या टोळ्या होत्या कुशाण नावाच्या, त्यांनी काय केलं, इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले. म्हणजे भारताचा जो वायव्य प्रदेश आहे
आणि काश्मीर तर आपल्या सर्वांना माहीत आहे। त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, स्वतःचं राज्य स्थापन केलं। भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली। पहा, महत्त्वाचं आहे, भारतामध्ये सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कोणी केली, तर कुशाण राजांनी केली। सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कोणी केली, कुशाण राजांनी। नाण्यावर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजांनी सुरू केली। कुशाण राजा कनिष्क याने साम्राज्याचा विस्तार केला। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, ग्रीक राजांनी काय केलं, ते कुशाण राजांनी काय केलं की भारतीय नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध देवतांच्या ज्या काही प्रतिमा होत्या, त्यांचे जे चित्र होते ते त्या ठिकाणी काढण्याची सुरुवात केली। म्हणजे त्यांनी प्रथा कुशाण राजांनी सुरू केली आणि कुशाण राजा कनिष्क याने साम्राज्याचा विस्तार केला। म्हणजे जो कनिष्क राजा होता तो कुठला होता, तो कुशाण राजा होता आणि त्याने स्वतःच्या साम्राज्याचा विस्तार केला। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये शुंग घराणे आणि इंडो ग्रीक राजे याविषयी सविस्तर माहिती मिळवलेली आहे। पुढील जो भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। थँक्यू।